चालू असणारी आपली द्वारका धाम यात्रा आणि त्याच्यामध्ये आज आपण ज्या क्षेत्रावरती आलेलो आहे त्याला वेरावळ येथे असणारं प्रभास बालका तीर्थ असं म्हटलं जातं। समोर तुम्ही जे मंदिर बघताय या मंदिराचं असं महत्त्व आहे की ज्या वेळेला म्हणजे बघा जो जन्माला आलाय तो जीव जाणार आहे, हे अंतिम सत्य आहे। त्याचं दुःख जीवाला वाटतं कारण नाही। पुनरपि जननम पुनरपि मरणम उपजते नाते नाते पुनरपि जिते हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। तर त्या न्यायानं भगवान कृष्णांचा जो पूर्ण अवतार म्हणून आपण संबोधला जातो अशा भगवान कृष्णाला सुद्धा या पिंपळाच्या आतमध्ये त्या काळामध्ये पिंपळाचं झाड होतं। पिंपळाच्या झाडाखाली भगवंत निमग्न अवस्थामध्ये निजानंद स्वरूपामध्ये उजव्या पायावरती डावा पाय टाकून भगवंत बसलेले असताना सुद्धा व्याध म्हणजे शिकार करणारा ज्यांनी तेव्हा बाण लावला तो बाण लावल्यानंतर त्याला कशाचे काम किती गोड असतात त्या पद्धतीनं भगवंताच्या पायाचा अंगठा त्याला दिसला आणि हे शिकारच असावं म्हणून तो व्याधाने बाण सोडला आणि तो बाण याच ठिकाणी भगवान परमात्म्याच्या डाव्या पायाच्या डाव्या अंगठ्याला लागला आणि तिथून नंतर भगवंतांनी देहत्याग केला ते पुढं क्षेत्र आहे। पण हे क्षेत्र फक्त जिथं बाण लागला ते क्षेत्र आहे, याला बालका तीर्थ असं सुद्धा म्हटलं जातं। आतमध्ये संस्कृतमध्ये आपण बाणाला बाल सुद्धा म्हणू शकतो, म्हणून हे बालका तीर्थ। आतमध्ये गेल्यानंतर अत्यंत गोड मूर्ती आहे, भगवंत झाडाखाली बसलेले आहेत। छान बघायचं म्हणजे माहिती अगोदर काय सांगते मी माहिती सांगितल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर त्या पद्धतीने तुम्हाला भगवंताला डोळे भरून पाहता येईल। आतमध्ये व्यास पण आहे, भगवान कृष्णाची मूर्ती आहे, सगळेजण छानपैकी दर्शन घ्या। गोपाल कृष्ण भगवान की जय।